स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या मागणीसाठी प्रेरणा बहुउद्देशीय संस्था देवपूर धुळेतर्फे 2 दिवसीय उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे। थोर स्वातंत्र्य सैनिक, ट्रस्ट राजकारणी, ओजस्वी वक्ता, प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेक विविध गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी झोकून दिले असे थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महान व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रेरणा बहुउद्देशीय संस्था देवपूर धुळेतर्फे शासनासह प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे। मात्र या संदर्भात आजपावेतो कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही। या पार्श्वभूमीवर शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधले जावे यासाठी प्रेरणा बहुउद्देशीय संस्था देवपूर धुळेतर्फे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पासून 2 दिवसीय उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे। या उपोषणात आयोजक तुळशीराम बाविस्कर, राजेश पाटील, दिनेश देवरे, संदीप पाटील, राकेश पाटील, दीपक मोरे, बबलू चौधरी, अनिल देसले, हेमराज पाटील, सुनील चौधरी आदी सहभागी झाले होते। ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक अशा अनेकविध गुणांच्या माध्यमातून आपले जीवन केवळ देश आणि मातृभूमी यासाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही आमच्या प्रेरणा बहुउद्देशीय संस्था मागणी करत आहे। राज्य सरकार, केंद्र सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असून सावरकरांवर अन्याय करत आहे अशी आमची भावना आहे। तर इथून पुढे जर त्यांना न्याय नाही मिळाला तर आम्ही परत मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत।